नमस्कार, मी सौ सुमन बाळासाहेब पठारे, प्रभाग क्रमांक 4 ब मधून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे। मी गेली 10 वर्ष त्या प्रभागाचं नेतृत्व करत आहे। मला अनेक विकासाची कामं मी त्या प्रभागामध्ये केली आहेत। महिलांसाठी उद्योग केंद्र असेल, महिलांसाठी पोलीस चौकीची उभारणी सुद्धा केली आहे। आमच्या भागामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न होता, तो सुद्धा आता 2 तास येतो। तर जी भामासखेडची जी योजना आहे ती योजना पूर्ण झाल्यावरती आमच्या भागामध्ये 24 तास पाणी कसं मिळेल असं सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत। माझ्या भागामध्ये प्रभाग 4 मध्ये अतिशय महानगरपालिकेचे जे ओपन पीस होते तिथं जॉगिंग ट्रॅक असन, गार्डन असन, भाजी मंडईचा प्रश्न असेल, असे हे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत। माझ्या भागामध्ये गेली 20 वर्ष महिला उन्नती केंद्र आहे। महिला उन्नती केंद्र कल्पवृक्ष उन्नती केंद्र आहे, त्या संस्थेची मी संचालिका आहे। त्या संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कोर्सेस दिले जातात। त्या ब्युटी पार्लरचा असन, शिवण क्लास असन, अनेक कोर्स देऊन महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे। माझ्या प्रभागामध्ये महिलांना रोजगार मिळावा म्हणून आपल्या महिलांनी जो माल तयार केला त्याचं विक्री करावं म्हणून त्याचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे। आणि आता मला पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली, ते पूर्ण काम करून महिलांसाठी तिथं पहिलं बचत बाजार स्थापन होणार आहे। आमच्या खराडी प्रभागामध्ये 4 मध्ये मोठा असं पुणे महानगरपालिकेने हॉस्पिटल बांधलेलं आहे, परंतु ते आपल्या महानगरपालिकेने ते खाजगीकरण करून ते संस्थेला चालवायला दिलेलं आहे। तर तिथं सुद्धा जास्तीत जास्त आमच्या भागातले गोरगरिबांना सुविधा दिल्या जातात। आज पुणे शहरातलं खराडी गाव म्हणजे IT क्षेत्र समजलं जातं। त्या भागामध्ये बरेचसे मोठे मोठे रस्ते आहेत, पण आज जो नदीकडचा रस्ता आहे तो जेव्हा पूर्ण होईल तेव्हा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे आणि त्याचं काम पूर्ण होईल। आता त्याच्यावरती बजेट सुद्धा आहे, ते काम पूर्ण कसं होईल त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण लक्ष घालणार आहोत। खराडी गावामध्ये सगळ्यात पहिलं जी मशानभूमी आहे तिला गोरगरिबांसाठी विद्युत वाहिनी बसवण्यात आली आणि त्याचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे। रोजगार निर्मिती व्हावी म्हणून महिलांसाठी बरंचसं काही योजना आणून विधवा महिलांसाठी घरोघरी जाऊन फॉर्म देऊन त्यांचं अपंगांसाठी ज्या योजना आहेत त्यांना समजून सांगून महिला बचत गटाच्या माध्यमातून मीटिंग्स घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा राष्ट्रवादी पक्षाने जी संधी दिलेली आहे, मी पुणे शहराचा विकास तसंच माझ्या प्रभाग क्रमांकाचा 1 नंबरने विकास कसा होईल त्यासाठी जास्तीत जास्त निधी आणून वाहतुकीचा प्रश्न असन, कचऱ्याचा प्रश्न असन, पाण्याचा प्रश्न असन, मुलांना क्रीडांगण खेळण्याचा प्रश्न असेल, जास्तीत जास्त त्याच्याकडे प्राधान्य दिले जाईल।